या जेवण करायला बघा म्हणसाल जेवण करते ताई म्हणते ते काय ना मला. हा बरं शिजला नाही काय नाही कराय बस शिजू घातलाय बस पुरीने बघितला का. अगं अर्धा तास झालं उरक लवकर भूक लागली मला. बघितली का कुकरची शिटी भात खाऊ वाटायला लागला. आता लेकरांनी भात लावलाय उरक बाय शिजायला वय असं आहे का. बरं बरं बरं. आणि बघा माता बहिणीनं आता इथं ताई मला भेटायला आज इथं आल्या. तुम्हाला काय सांगायचं कुठून आल्या. मध्य प्रदेश. काय नाव आहे तुमच्या गावाचं ताई. मध्य प्रदेश भिंड. बघा त्यांना क्लिअर एवढी मराठी येत नाही तर त्या आल्या त्या पण त्याला जास्त मराठी येत ना. हा त्यामुळे म्हणते त्या तुमचं मराठी व्हिडिओ मी सगळं तुमचं बघते. मला आज भेटायला मी पण इकडं आलेले कुठं मग माझ्या लेकराला भेटायला आलेले तर त्यांना कळलं की मी इथं येणार आहे तर त्या पण मला तिकडून लांबून आल्या भेटायला. बघा त्यांना अंबाबाईचे गाणे माझं सासूचं गाणं नंबर 1 आवडलं. हा आवडलं त्यांना आहे की नाही आवडलं त्यांना. त्या म्हणल्या सासूचं गाणं तुमचं 1 नंबर म्हणला. त्यांना मराठी कळायला लागले आपल्या व्हिडिओमुळे बरं का. जास्त बघण्यात पण आलं त्यांच्या हसायला लागलं बरं त्यांना मराठी येत नाही पण आवडले त्यांना माझे व्हिडिओ सगळे. तर धन्यवाद तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला आलात. माझ्यासाठी त्यांनी काय काय आणले तुम्हाला सांगते. मेहंदीचे फूल आणि साडी सगळं काय आणलं. बऱ्याच वस्तू आणल्या त्यांनी माझ्यासाठी. आज मी इथं यायचे म्हणून त्यांना कळलं. तर धन्यवाद बरं का ताई तुम्ही इतक्या वस्तू माझ्यासाठी आणल्या. एक गरीबाला तुम्हाला खरं सांगते गरीबाला काय असतंय नाही तुम्ही नुसतं ऐका तुम्ही भेटायला आला तरी मला अभिमान वाटला. त्या मध्य प्रदेशातून भेटायला आलात म्हणजे चेष्टा आहे का. हा तर गरीबाला भेटायला आलात माझा तुम्ही सत्कार केला सगळ्यांनी. मोठ्याचा सत्कार तर कोणी बी करते. गरीबाचा एखादा सत्कार केला ना किती मन समाधान वाटते काय सांगायचं. आणि तुमच्यासाठीचं नाव बी लय घालते आहे की नाही. हा मग त्याच्यामुळे मध्ये तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला आलात तर मी आणलेली भाकर खात तर त्यांनी बाहेर झाला बघा झाला का. आणा की आणा तशी लेकरं बोलते ती. हा नाग करायचा नाही. सुन सुन काय म्हणते जयश्रीताई झाला बघा बात. आता सासूबाई कशाला म्हणाव तुम्ही फेमस माणूस. हा हो जेवण करा सगळे. त्या ताईला अंबाबाईची मराठी गाणी लय आवडते. मध्य प्रदेशातून मला भेटायला आल्या मग त्याला एक अंबाबाईचं गाणं म्हणते छोटस म्हणते. त्यामुळे आंब्याला माझ्या हळद लावले गाणं मला तेवढं जेवाय बसले त्यांनी सांगितलं गाणं मला तेवढं गाणं म्हणते ऐका. आंबाला माझ्या हळद लावणवरी झाली राती आवडला माझ्या हळद लावणवरी झाली राती नवरी झाली राती बाई रावळा मधी होती नवरी झाली राती बाई रावळा मधी होती आंबाला माझ्या हळद लावणवरी झाली राती येडूला माझ्या हळद लावणवरी झाली राती अमोलवरी झाली राती बया देवळा मधी होती आंबाला माझ्या हळद लावणवरी झाली राती येडूला माझ्या हळद लावणवरी झाली राती अमोलवरी झाली राती बाई पायरीवर होती अमोलवरी झाली राती बाई पायरीवर होती आंबाला माझ्या हळद लावणवरी झाली राती येडूला माझ्या हळद लावणवरी झाली राती
नवरी झाली राती बाई हो बापशी होती आणि नवरी झाली राती बाई हो आंबला माझ्या हळद नवरी झाली राती नवरी झाली राती बाई डिकवळी पशी होती आंबला माझ्या हळद नवरी झाली राती येडूला माझ्या हळद नवरी झाली राती. आवडलं का ताई गाणं? हो मस्त छान. हा? छान आहे का? हो. ताईला टाळ्या वाजल्या. आणि आल्या कुठून ताई? मध्य प्रदेश. गावाचं नाव काय? गावाचं दतिया जिल्हा. मध्य प्रदेशातून दतिया जिल्हा डिस्ट्रिक्ट दतिया. अरे बापरे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद खूप लांबून आलं.